नमस्कार, मी तर मसाला तयार करून घेतलेला आहे. कांदा खोबरं भाजून घेतला आहे आणि मिक्सरमध्ये मी पिसून घेतलेला. आता इथं एक कढई घेतली आहे, त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे. मसाला आता तेलात मी खूप छान प्रकारे भाजून घेणार आहे. तेलात आपला मसाला छान भाजून घ्यायचा आहे. मसाल्याला तरी येते तोपर्यंत भाजायचा. त्यानंतर मी इथं लाल चटणी मसाला, खडा मसाला, धना पावडर, हळद घेतलेला आहे. आता मसाला छान भाजून घेते. परत आपल्या मसाल्याला छान तरी आलेली आहे. पिसलेल्या मसाल्याचं भांडं घेऊन मी थोडंसं पाणी त्याच्यात टाकून घेतलेलं आहे. जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं. परत आपण मसाला छान भाजून घ्यायचा आहे. छान तरी येते तोपर्यंत. बघू शकता आपल्या मसाल्याला छान तरी आलेली आहे. आपला मसाला छान भाजलेला आहे. आता आपण याच्यात पाणी ॲड करून घेणार आहोत. आता मी इथं 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढी भाजीत रस्सा हवा असेल तितकं तुम्ही पाणी ॲड करू शकता. त्याच्यानंतर चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. मीठ छान पाण्यात मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यावर ताट झाकून घेऊया. पाण्याला उकळी येऊ द्या तोपर्यंत. इथं चण्याचं पीठ घेतलेलं आहे. पिठामध्ये आता थोड्याशा ओवा टाकून घेतल्या. त्याच्यानंतर आपण जिरं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हळद टाकून घेतली चवीनुसार. आता आपण त्याच्यात मीठ टाकून घेणार आहोत. आता हे पीठ थोडं पाणी टाकून हळूहळू पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं आहे. आपण भज्यांना भिजतो तसं पीठ तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता मी असं तयार केलेलं आहे पीठ. आता बघूया पाण्याला उकळी आली का. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता ते मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता आपलं भाजी छान तयार झालेली आहे. तरी पण खूप छान आलेली आहे. पाणी उकळलेलं आहे. आता आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे त्याचे आपण छोटे छोटे भजे सोडून घेणार आहोत याच्यात. याला आम्ही डबूक वडी असं बोलतो. खानदेशातील सर्वात फेमस डबूक वडींची भाजी. अशा प्रकारे मी छोटे छोटे भजे सोडून घेतलेले आहेत. हे शिजायला वेळ लागत नाही. 5 मिनिटात आपल्या डबूक वड्या तयार होऊन जातात. बघू शकता आपल्या डबूक वड्या छान शिजून गेलेल्या आहेत. आपली भाजी रेडी झालेली आहे. छान तरी पण आलेली आहे भाजीला. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता मी डिश तयार करून घेतलेली आहे. बघू शकता आपली भाजी अशी छान तयार झालेली आहे. आपली डिश पण तयार आहे.